तसाळी, जालना। ग्रामीण भागातल्या महिलांनी आपली आर्थिक उन्नती साधत आपलं जीवनमान उंचवावं यासाठी उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राज्यभरात राबवलं जातं। वाशिमच्या मंगरुळपीरच्या अर्चना खडसे यांनी या योजनेच्या सहाय्यानं आपला उद्योग उभारत लखपती दीदी होत इतरांनाही उमेद दिली आहे। काहीतरी करून दाखवायची धमक असते अशांना हजार वाट असतात। आता सरकारही त्यांचा आधारवड झालंय। विविध योजनांतून समाजातल्या सर्व घटकांच्या उत्थानाचं कार्य सुरू आहे। उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हा असाच उपक्रम। याच्या सहाय्यानं अनेकांनी स्वतःच्या उद्योगाचं स्वप्न साकारलं आहे। वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीरच्या अर्चना खडसे अशाच कर्तबगारांपैकी एक। त्यांनी सुरुवातीला उमेद अभियानाअंतर्गत 15,000 रुपयाचं कर्ज मिळवलं। या रकमेतून त्यांनी पिठाची गिरणी सुरू केली। त्यानंतर स्टेट बँकेकडून समूहाला मिळालेल्या 2 लाख रुपयांमधून ब्युटी पार्लर आणि शिलाई मशीनचं प्रशिक्षण केंद्र उभारलं। यातून त्यांनी आज पावेतो तब्बल 600 महिलांना प्रशिक्षण देऊन स्वतःच्या आणि प्रशिक्षणार्थींच्याही स्वयंरोजगाराचे मार्ग प्रशस्त केले आहेत। आणि अर्चनाताई खडसे यांच्या मार्फत मी मशीन काम शिकलेली आहे। मी मास्टर ट्रेनर पण आहे, पार्लर पण केलेला आहे, केक पण शिकली। ताईच्या मार्फत जे शिकली तर मला असं वाटतं की माझ्यासारख्याच जे सगळ्या महिला शिकतील ना आणि समोर जावं एवढीच माझी इच्छा आहे। मी तर अर्चना खडसे यांच्याकडे प्रशिक्षण घेतलं मशीन क्लासचं। मी मशीन क्लास करते, मी ब्लाउज शिवते। माझ्या परिवाराला त्याच्यातून जे इन्कम होते त्याच्यातून घराला थोडाफार हातभार लागला। मी त्याच्यातून खूप काही शिकले त्यांच्याकडून। नागपूर इथं जानेवारी 2024 मध्ये झालेल्या सरस प्रदर्शनात अर्चना यांनी पश्चिम वऱ्हाडात प्रसिद्ध असलेल्या पुरण मांडे या खाद्यपदार्थाची विक्री केली। यातून त्यांनी केवळ 10 दिवसात तब्बल 1.5 लाख रुपयांच्या पदार्थांची विक्री करण्याचा विक्रम केला। उमेद अभियानामध्ये जय मूल निवासी समूह स्थापन केला, त्याच्यात मी आरएफ भेटला। आरएफ मधून मी माझी खरी सुरुवात सुरू झाली। मी 2% व्याजानं पैसे घेऊन पीठ गिरणी टाकली। नंतर अनुभव आला की बा आपण काहीतरी करावं महिलांसाठी, म्हणून मी एसबीआय बँकेमार्फत 2 लाख रुपये कर्ज घेतला आणि ब्युटी पार्लर आणि मशीन क्लास प्रशिक्षण सेंटर टाकला आणि आतापर्यंत 600 महिलांना मी प्रशिक्षण दिलं। खरोखर मला खूप अभिमान आहे की माझ्यासारख्या सर्व महिलांना व्यवसाय चालू करावा आणि सर्वांना लखपती दीदी बनावा। आणि स्वातंत्र्य दिवसानिमित्त दिल्लीतल्या लखपती दीदी योजनेच्या कार्यक्रमात उद्योगातून आर्थिक भरारी घेतल्याबद्दल केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांना आपल्या उद्योग उन्नतीची माहिती देत लखपती दीदी योजनेच्या अर्चना या मानकरी ठरल्या आहेत। अर्चना दीदी, बाकी दीदियों को क्या कहना चाहोगे आप? बाकी दीदियों को मैं कहना चाहती हूँ कि मैं जैसी लखपती दीदी बनी इसके बारे में मैं इसको प्रशिक्षण सेंटर डाला ना मैंने ब्यूटी पार्लर का और मशीन क्लास का, तो मैं इसको ये MCR का काम भी करती मैं और मास्टर ट्रेनर भी हूँ मैं और MSRL में 6,000 रुपये महीना मुझे मिलता। तो इसे मैं बताऊँ कि मैं जैसी लखपती बनी और तुम भी बनो मैं जैसा। उमेद अभियानातून अर्चना खडसे यांनी स्वतः तर आर्थिक प्रगती साधलीच, सोबतीनं आपल्यासारख्या समाजातल्या इतर महिलाही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठीही त्या प्रयत्नरत आहे। त्या महिलांसाठी स्वबळावर मोठं होण्याची उमेद ठरल्या आहेत। रामदास धनगर, दूरदर्शन बातम्यांसाठी वाशिम।